नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे फळबाग. आता आपल्याकडे फळांचे जवळपास 150 पेक्षा जास्त प्रकार आहेत. आता तेवढे सगळे काही फिरून दाखवता येणार नाही आहेत. त्यामुळे आपण एकाच ठिकाणी बसून फक्त त्यांची एक नावं, त्यातली बरीचशी नावं जी आहेत बरेच जणांना अजूनही माहिती नाही आहेत, तर ती एक नावं आपण हे करतोय इथे. अबियू, त्याच्यानंतर आळू. आळू हे सगळ्यांना माहिती आहे, असं चिकूसारखं फळ येणार आहे ते. आलू बुखाराही माहिती आहे. आंब्यामध्ये एक जम्बो मँगो आहे, साधारण 3 ते 4 किलोचा आंबा आहे. सध्या ती झाडं संपली आहेत, पण आहे तो. त्यानंतर एक ATM आंबा आहे, एक काळा आंबा आहे, एक थायलंड आहे, एक पावशा म्हणून एक व्हरायटी आहे की जी साधारण 1 ते 1.5 किलोपर्यंतचं फळ देते. नंतर केशर, हापूस, पायरी, तोतापुरी सगळ्यांना माहिती आहे. एक केळीसारखा वाढणारा जो आहे हा थायलंडकडनंच आलेला आहे, हा बनाना मँगो. राजापुरी सगळ्यांना माहिती आहे, रत्ना आहे, लंगडा आहे, वगैरे वगैरे. नंतर आंबाडा म्हणजे कच्ची कैरी जी आहे तो एक प्रकार आहे. त्यानंतर आंबाड्यामध्ये ते झालं. त्याच्यानंतर आंबुलकी एक छोटं फळ आहे. बऱ्याच जणांना ती फळं आता माहिती नाही आहेत. अशी माहिती नसलेली फळंही जी काही त्याच्यामध्ये आंबाडा आला, आंबुलकी आली. अननस सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर अंजीरही सगळ्यांना माहिती आहे. अंजीर आपण कोकण पट्ट्यामध्ये नाही, साधारण याची थोडंसं कोरड्या हवामानामध्ये लागवड करावी, त्या दृष्टिकोनातनं अंजीर चांगलं राहील. नंतर सफरचंदामध्ये 2-3 प्रकार आहेत. नंतर ॲव्हॅकॅडो, ज्याला बटरफ्रूट म्हटलं जे जातं ते आहे. ॲव्हॅकॅडोमध्ये सीडलिंग आहे, ग्राफ्टेड आहे. नंतर आवळ्यामध्ये N7 आहे. पूर्वी आवळ्यामध्ये ज्या प्रजाती होत्या त्याच्यामध्ये एक राय आवळा, छोटा आवळा येतो तो. त्याच्यानंतर मग कृष्णा, कांचन, बनारस आणि चकैया. पण आता ह्या जाती मिळणं कठीण आहे. या आपल्या जुन्या देशी प्रजाती आहेत. ऑलमोस्ट म्हणजे जो आता सध्या मोठा आवळा येतो तो आणि या छोट्या आवळ्याच्या मध्यम आकाराची, पण त्याच्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यू ही जास्त असायची. आता हा N7 म्हणजे नरेंद्र 7 जे आहे हा मोठा आवळा येतो. ही ग्राफ्टेड म्हणजे ही हायब्रिड व्हरायटी आहे. कृष्णा, कांचन, बनारस, चकैया ह्या ज्या आहेत ना, ह्या हायब्रिड नव्हत्या, या देशी व्हरायटी होत्या. त्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाणही जास्त असायचं, खायला थोडा तुरट लागायचा तो. रायवळा झालं. नंतर बदाम हे सगळ्यांना माहिती आहेत. एक बारवा फ्रूट म्हणून एक आहे, एक चेरीसारखं छोटं फळ येतं, पक्षी खातात, माणसंही खाऊ शकतात. बेल आहे. बेलामध्ये जे आहेत साधारण 3 प्रकार आपल्याकडे आहेत. एक कॉमन बेल जो साधारण छोटं बेलफळ जे येतं तो आहे. दुसरा एक लखनवी बेलफळ, साधारण 1 किलोपर्यंतचं बेलफळ येतं, साधारण म्हणजे 600 ते 1000 ग्रॅमपर्यंत वाढणारा एक बेल आहे. तो हायब्रिड नाही, फक्त एवढंच आहे की ती बेलामधली ती एक प्रजाती आहे. तिसरा जो बेल आहे तो बेलच आहे, त्याला फळ मोठं येतं, त्याला काटे नाही आहेत. त्यानंतर भोकर ही सगळ्यांना माहिती आहे. बिब्बा, भिलावा याची फळं खाल्ली जातात, हा औषधातही जातो. यातल्या काही वनस्पती ज्या आहेत त्या औषधामध्येही आहेत. बिब्बा आलं, आणखीन पुढे काही येतील त्या औषधामध्येही चालतात आणि त्याचं फ्रूट हे खाण्यातही येतं. त्याच्यामध्ये बिलिंबी म्हणून एक आवळ्यासारखं लांब फळ येतं, जे साऊथमध्ये जर कधी गेलं तर साऊथमध्ये हे रस्सममध्येही वापरतात. नंतर ब्लॅकबेरी आहे. त्यानंतर बोरामध्ये ॲपल बोर आहे, त्याच्यामध्ये लाल, हिरवं वगैरे वगैरे ती 1, 2, 3 जाती आहेत. त्याच्यानंतर चारोळी. चेरीमध्ये बार्बाडो चेरी, मनिला चेरी, सिंगापूर चेरी, सुरिनाम चेरी, स्वीट चेरी या साधारण एक 5 ते 6 व्हरायटी आहे. बार्बा फ्रूट आहे, हा चेरीतलाच प्रकार आहे. नंतर एक स्वीट चेरी आहे. चिकूमध्ये आपल्याकडे साधारण 3 प्रकार आहेत. एक आपला 4 प्रकार आहेत. एक कालीपत्ती आहे, एक क्रिकेट बॉल आहे. ही आपल्याकडच्या या जुन्या कालीपत्ती ही जुनी व्हरायटी आहे आणि याची लागवड प्रचंड प्रमाणात आहे. साधारण गुजरातमध्ये जर कधी गेलो तर पारडी वगैरे या भागामध्ये याच्या मोठ्या प्रमाणावर लागवड आहे कालीपत्तीची. नंतर चिकू, एक काळा चिकू एक येतो, एक क्रिकेट बॉल येतो आणि एक जम्बो चिकू एक आलेला आहे.
साधारण मोठं फळ येतं, ह्याच्यामध्ये हातात एकच मावलं असं. नंतर एक व्हेरिगेटेड चिकू आहे, तो ऑर्नामेंटलमध्येही धरला जातो आणि याच्यातही धरला जातो. चिंचमध्ये एक साधी चिंच आहे, नंतर एक ग्राफ्टेड चिंच आहे, एक गोड चिंच आहे. या चिंचेमध्ये आपण जो व्हिडिओमध्ये हे केलेल्या ज्या प्रजाती आपण सांगितल्यात लागवड कराव्यात, त्या प्रजाती आपल्याकडे नाही आहेत, त्या उपलब्ध तामिळनाडूतूनच कराव्या लागतील विद्यापीठांकडनं. ती झालं. नंतर विलायती चिंच. विलायती चिंचमध्ये 2 प्रकार आहेत, एक हिरवी येणारी आणि एक लाल येणारी. ते आहे. कोको चॉकलेट हे साधारण कोकणामध्ये याची किंवा कर्नाटकामध्ये, तामिळनाडूमध्ये याची बऱ्यापैकी लागवड आहे. जे चॉकलेट फ्लेवर ज्याच्यापासून तयार होतो तो आहे. डाळिंब सगळ्यांना ज्ञात आहे. ड्रॅगन फ्रूट आहे सगळ्यांना ज्ञात आहे. फणसामध्ये एक दुरियन नावाचा एक प्रकार आहे, तो जरा विचित्र आहे. नंतर एग्स फ्रूट, अंड्याचं झाड. माहिती नाही कसं त्याला एक फ्रूट दिलेलं आहे. फालसा म्हणून एक आपलं मलबेरी सारखं फळ येणारं एक झाड आहे, वृक्ष होतो मोठा. फणसामध्ये बरेच प्रकार आहेत, गुलाबी आहे, लाल आहे, केशरी आहे. आपला जो एक फणस आहे कापा आहे, त्यानंतर बरका आहे, त्याच्यानंतर एक सीडलेस आला आहे, सूर्य आहे, अर्ली आहे, हनी आहे. फणसामध्ये बऱ्याच व्हरायटी आहे, पण फणसामध्ये आपल्याकडे एक आपण हे 6-7 व्हरायटी ज्या आहेत त्या ठेवतोय. बारमाशा आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर एक फणस जो आहे तो नीरफणस आहे. झाड अतिशय सुंदर आहे, झाड सुंदर वाढतं, त्याची पानं सुंदर आहे, छाया सुंदर देतं आणि तो भाजीचा फणस आहे, तो एक आहे. एक ग्रेपफ्रूट आहे, पपनसमधलाच एक प्रकार आहे, पण तो लाल, आतून लाल आहे. पपनसचं एक वैशिष्ट्य, साल काढल्यानंतर सोलल्यानंतर हात धुवून घ्यावेत, नंतर पपनस खावा, अन्यथा तो पपनस कडू लागतो. ते झालं. एक हनुमान फळ आहे, ॲनोना 2 म्हणून, ही एक जी व्हरायटी आहे. सीताफळ आणि रामफळ म्हणजे ह्याच्या सीताफळातलाच एक प्रकार आहे. मोठ्या म्हणजे मोठं फळ येतं, त्याचं अर्धा किलोच्या आसपास येईल किंवा जास्तही येतं, पण तो तुमच्यामध्ये थोडक्यात सीडलेस, त्याच्यामध्ये साधारण 10 ते 12 बिया येतात. त्याला ॲनोना 2 म्हणून किंवा हनुमान फळ म्हटलं जातं. त्याच्यानंतर रामफळ वगैरे तर आहे, रामफळ आहे, सीताफळ आहे, ते येतीलच पुढे. पण हे एक वेगळं फळ आहे, हनुमान फळ. बऱ्याच जणांना याची माहिती नाही. एक जाबुटी काबा म्हणून आहे, काय ते, हे परदेशातनं आलेली आहे. या व्हरायटीज ज्या आहेत त्या झालं. जांभळामध्ये बहाडोली जांभूळ आहे, की जे साधारण टपोरं जांभूळ धरलं जातं. आता बदलापूरचंही एक नाव येतंय जांभळामध्ये, पण अजून त्याची रोपं उपलब्ध होणं जरा कठीण आहे, कारण त्याचे मदर ज्या ठिकाणी ही जांभळं आहेत ते आधी शोधावे लागतील, नंतर मग त्याची कलमं करावी लागतील आणि ती कलमं त्याला थोडासा वेळ लागणार आहे. एक लेंडी जांभूळ आहे, एक सीडलेस जांभूळ येतं, नंतर एक थाई जांभूळ आहे, नंतर आता एक नवीन प्रकार जो आलेला आहे साधारण जम्बो जांभूळ, म्हणजे असं टपोरं जांभूळ एक येतंच मोठं, की किलोमध्ये 12 ते 15 जांभळं बसतात फक्त. ते एक जांभूळ आहे. एक पांढरं जांभूळ आहे, पांढऱ्या जांभळाचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे. त्या पांढऱ्या जांभळाला प्रचंड प्रमाणावर फुलं येतात आणि फळं मोठ्या प्रमाणावर. जर्दाळू हा सगळ्यांना माहिती आहे. काजूमध्ये VLR 4 हा एक प्रकार आहे. VLR 4 आहे, VLR 7 आहे रेग्युलर वगैरे, पण VLR 4 ची लागवड जास्त प्रमाणात दिसते. ही तो VLR आहे. करवंदामध्ये एक जम्बो करवंद आहे, म्हणजे साधारण एक जांभळासारखं जे येतं. कोकण बोल्ट म्हणून ही कोकण कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली प्रजाती आहे, ती आहे. त्याच्यानंतर एक गुलाबी करवंद आहे आणि नॉर्मल करवंद तर सगळी जी आपण काळी मैना जी म्हटलं जातं ती सर्वत्र आहेच. त्याच्यानंतर कवठ आहे. कवटामध्ये एक आता ग्राफ्टेडही व्हरायटी यायला लागलेल्या आहेत, पण त्या बोन्सायवाल्यांसाठी आहेत, कारण त्याचा मोठा वृक्ष होत नाही, काटेरी झाड आहे. केळीमध्ये एक जंगली केळी आहे, म्हणजे ती ऑर्नामेंटलमध्ये धरली जाते, पण त्याला जी केळी येतात त्यात बिया असतात आणि
हे जर कधी सातपुड्यामध्ये आपण फिरलो तर माकडांचं ते खाद्य आहे. नंतर एक G9 व्हरायटी जी आहे सध्या, ज्याची सगळीकडे सर्वत्र लागवड झालेली आहे, ती आहे. एक लाल केळी आहे, विलायची केळी आहे, राजोळी केळी आहे आणि एक श्रीमंती म्हणून जो प्रकार आहे. पूर्वी जे केळीची लागवड होत होती ती श्रीमंती व्हरायटी जी होती ती अतिशय गोड होती. G9च्या तुलनेत ती जास्त गोड होती. आता ही G9 म्हटल्यानंतर ही टिश्यू कल्चरनी तयार होणारी प्रजाती आहे. एक राजोळी केळी आहे, साधारण सगळ्यात मोठं येणारं केळं आहे हिचं. नंतर खिरणी, खिरणी एक फळाचं आहे. चिकूचे कलम ज्या झाडावर होतं ती खिरणीवर, ती खिरणी आहे. किवी सगळ्यांना माहिती आहे. एक लकुच आहे, लकुच नावाचं एक फळ आहे. त्यानंतर एक लवलव स्वीट सुद्धा आहे. एक लक्ष्मण फळ एक आहे, जसं सीताफळ आहे, रामफळ आहे, आपण हनुमान फळ बघितलं तसंच हे लक्ष्मण फळ आहे. लक्ष्मण फळाच्या बाबतीत एक असं काहीतरी त्या याच्यावर गुगलवर फिरतंय की ते कॅन्सरसाठी म्हणून त्याची पानं ही कॅन्सरवर औषध म्हणून धरली जातात, फळही औषध म्हणून धरलं जातं. आपण त्याच्यावर तेवढा अभ्यास केलेला नाही. त्यात कलमी आणि बियापासून हे दोन्ही प्रकार आहेत. त्याच्यानंतर लिचीमध्ये एक ग्राफ्टेड व्हरायटी, एक साई लिची, या 2 प्रजाती आहेत. लिंबामध्ये एक बिजोरा लिंबू, ज्याला सुई लिंबू म्हणा किंवा गळ लिंबू म्हटलं जातं, 3 ते 4 किलोचं एक लिंबू येतं ते. आणि ते किडनी स्टोन किंवा एक गुरांना खाण्यामध्ये जर कधी काही वेगळं आलं तर हे पूर्ण लिंबू कापून त्याचा रस गुरांना पाजतात, जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये काही असलं जे प्लॅस्टिक म्हणा किंवा लोखंड वगैरे जर कधी खाण्यात काही गेलं असलं त्यासाठी पूर्वपारंपरिक हा त्याचा तो उपयोग केला जातो. ते नंतर लिंबामध्ये एक बुद्धाज हँड म्हणून एक अतिशय दुर्मिळ प्रकार आहे. बुद्धाज हँड म्हणजे ऑक्टोपस सारखं लिंबू. जर कधी तुम्ही गुगलवर टाकलं बुद्धाज हँड, इमेजमध्ये गेल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. सिट्रस मेडिका म्हणून येते. आता सिट्रस मेडिका याच्यात काय झालेलं आहे, जे बिजोरा लिंबू म्हटलं किंवा गळ लिंबू ज्याला म्हटलं जातं तेही सिट्रस मेडिका आहे. बुद्धाज हँड आहे तेही सिट्रस मेडिका आहे. आणि एक महाळुंग म्हणून म्हणजे पपनस सारखं जे मोठं वाढतं ते सुद्धा सिट्रस मेडिका म्हणून आहे. पण तिघांचे आकार वेगवेगळे आहेत, तिघांच्या चवी वेगवेगळ्या आहेत. हे गळ लिंबू जे आहे ते इतकं ॲसिडिक आहे की त्या ठिकाणी जर की तुम्ही रात्री तार ठेवली तर 24 तासात ती तार विरघळते, इतकं ते ॲसिडिक आहे. त्यानंतर लिंबामध्ये एक सीडलेस लिंबू आहे. सीडलेस लिंबू जे आहे त्याची साल जाड आहे, त्या नॉर्मली ती लोणच्यासाठी जास्त वापरली जाते. त्यानंतर एक काफीर लाईम एक आहे. काफीर लिंबू जे आहेत ते याची पानं वापरली जातात. या थाई डिशेस वगैरे ज्या येतात किंवा चायनीज डिशेसमध्ये याची पानं वापरली जातात. महाळुंग मी सांगितलंच आहे, सिट्रस मेडिका. एक लाल लिंबू येतं, एक कागदी सीडलेस लिंबू आहे. नंतर एक रंगपूर व्हरायटी की जे कापलं तर ऑरेंज कलर सारखं येतं पण लिंबू आहे, सरबतासाठी वापरलं जातं. कोकणामध्ये याची बऱ्याच ठिकाणी याची झाडं पाहायला मिळतात. आणि पूर्वी लिंब जी कलमी केली जात असेल, रंगपूर लिंबूच्या बिया लावून त्यावर ह्या लिंबाच्या कलमा म्हणजे रूट स्टॉक म्हणून हे रंगपूर लिंबू वापरलं जायचं. नंतर एक जेली लेमन एक आहे, एक थाई लिंबू आहे. ही झाली लिंबातले जवळपास 10-12 प्रकार आहेत. ती एक लॉंगॉन म्हणून एक आणखीन एक हे आहे. लॉंगॉन तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं नसेल. तसंच लोकात एक आहे. या दोन्ही व्हरायटी ज्या आहेत या बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. नंतर एक मलेशियन वॉटरबेरी जे आजच्या तारखेत सगळ्यात चवदार, ज्यात म्हणजे जाम, वॉटर जाम, आता त्याला ते ॲपल म्हणून सध्या मार्केटमध्ये, पण ते ॲपल नाही आहे, सगळे जाम. एक मलेशियन जाम आहे, तो जो आहे तो सगळ्यात टेस्टी आहे. साधारण एवढं मोठं फळ येतं सिलेंडरसारखं, त्याला चव चांगली आहे. त्याच्यानंतर मँगोस्टीन हा मात्र एक अतिशय दुर्मिळ आणि आजच्या तारखेत फळांचा राजा म्हटलं तरी चालेल. अतिशय महागडं फळ आणि हे परदेशातूनच आलेलं आहे. इंडियन मँगोस्टीन सुद्धा आहे, पण ही एक मँगोस्टीन आहे. एक गार्सिनिया मँगोस्टिना, दुसरं एक गार्सिनिया कंबोज, याच्यामध्ये आहेत 2-3 व्हरायटी.
हा मँगोस्टीन म्हणजे आपला कोकममधला एक प्रकार आहे. गार्सिनिया म्हटल्यावर कोकमचा एक प्रकार आहे. नंतर एक मिरॅकल फ्रूट आहे. छोटं झाड, झाड जास्त वाढत नाही, 3-4 फुटापर्यंत वाढतं. चेरीसारखं एवढं एक फळ येतं. तुम्ही त्याची 3 फळं खाल्ल्यानंतर कितीही आंबट ताक पिलात तर तुम्हाला ते गोड लागणार आहे. झाड अतिशय सुंदर आहे. त्याला बेरीजही भरपूर लागतात. गंमत म्हणून कुणालाही 2 फळं खायला द्या आणि त्यांना तुम्ही समजा जर कधी तिखट भजे वगैरे जरी दिले तरी त्यांना ते गोड लागतात. ते एक आहे. आता मोसंबीमध्ये एक आपली जी सिलेक्शन वगैरे व्हरायटी आहे ती आहेच. त्याच्यानंतर एक लाल रंगाची येते, एक व्हेरिगेटेड येते, एक मिनी मोसंबी आलेली आहे सध्या मार्केटला, एक माल्टा मोसंबी आहे की जी आजकाल बऱ्याच जणांनी त्याची लागवडही केलेली आहे. पण ती सगळ्या वातावरणात जरा स्टर्डी व्हरायटी आहे. त्यानंतर मलबेरी. तर मलबेरी म्हटल्यावर तुतीमध्ये बरेच प्रकार आहेत, पण आपल्याकडे जे 2 प्रकार आहेत, एक साधारण मीडियम फळ मोठं असलेलं आणि एक दुसरी जी आहे साधारण करंगळी एवढी 1-1.5 इंचापर्यंतची एक मलबेरी आहे. या दोन्ही मलबेरी आहेत. त्याच्यामध्ये मग नारळामध्ये नारळ आहे, मग त्यात बानावली आहे, गंगाबोंड म्हणून एक व्हरायटी की जी ड्वार्फ व्हरायटी आहे, ज्याला साधारण 1.5 ते 2 फूट 2-3 फुटावरच नारळ लागतात ती. पण ही कोकण पट्ट्यामध्ये त्याला ती त्याप्रमाणे त्याची फर्टिगेशन किंवा त्याचं तुम्ही अभ्यास करून जर कधी लावली तर ही गंगाबोंड व्हरायटी चांगली आहे. दुसरी सिंगापूर ड्वार्फ, गोल्डन आणि ग्रीन हे 2 प्रकार आहेत. नारळामध्ये अजून बऱ्याच प्रकार आहेत. नारळामध्ये T/D आहे सगळ्यात चांगली व्हरायटी जी आहे, जी विद्यापीठाने टॉल इंटू ड्वार्फ हे क्रॉस हे करून कॉम्बिनेशन करून त्यांनी ह्या व्हरायटी तयार केल्यात. या जास्त उंच वाढत नाही. याला फळं साधारण 6व्या वर्षी तसं त्यांच्या ह्याच्यानुसार 5व्या वर्षी त्यांनी लागवड धरली, म्हणजे फळधारणा धरली. आपण 6व्या वर्षी धरतो. ती एक चांगली व्हरायटी. जसं T/D आहे तसं D/T सुद्धा आहे. म्हणजे ड्वार्फ इंटू टॉल किंवा टॉल इंटू ड्वार्फ हे दोन्ही व्हरायटी आहेत. नासपती सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर पपई सगळ्यांना माहिती आहे. पपनसमध्ये 2 प्रकार आहेत, एक पिवळं आणि एक पांढरं. पॅशन फ्रूट त्यात पिवळं आहे, हिरवं एक आहे, म्हणजे रंगाने वरतून पिवळं पण सगळं तेच आहे, आणि लाल आहे. याचं सरबत अतिशय सुंदर होतं. सरबतामध्ये हे याचा उपयोग चांगला होतो. नंतर एक पीनट बटर फ्रूट आहे, म्हणजे आपण जे शेंगदाणे आहेत, शेंगदाणे आपल्या म्हणजे भुईमुग हा जो आहे हा जमिनीत येतो, पण याला जी फलधारणा होते ती झाडावर होते. याच्यामध्ये त्या फळामध्ये एक बी असतं, पण वरचा जो कोटिंग आहे ते खाल्लं तर त्याला शेंगदाण्याची चव येते. याच्यामध्ये तुम्ही गुगलवर पीनट बटर फ्रूट म्हणून शोधलं तुम्हाला सापडू शकतं. एक पर्सिमॉम आणखीन एक फळ आहे. पेरूमध्ये L49 सरदार आहे, लाल आहे, मिनिएचर ब्लॅक आहे, म्हणजे छोटाच पेरू, अर्थात हे जे छोटे पेरू म्हणजे बोरासारखा. त्याच्यामध्ये लाल आहे, ग्रीन आहे, बहुतेक बोन्सायवाले हे याच्यामध्ये वापरतात. अंगुरी एक पेरू आहे. त्यानंतर एक ललित म्हणून पेरू आहे, तो साधारण गुलाबी रंगाचा आहे, तो कापला तर. आणि एक रेड येतो आणखीन, आणि एक तिसरा आलेला आहे सध्या मार्केटमध्ये सीडलेस. तर हे पेरूच्या प्रजाती. आणि त्यात एक ब्लॅक पेरू आहे, काळा पेरू आहे, म्हणजे चॉकलेट पेरू. रंगावरचा जो आहे चॉकलेटच्या कलरचा आहे, कापला तर लाल येतो तो एक चॉक. नंतर पेरूमध्ये सुद्धा व्हेरिगेटेड पानं म्हणजे पांढरी आणि हिरवी असलेली सुद्धा काही रोपं आता मार्केटमध्ये फिरत आहेत. फुलसन म्हणून एक आहे, ही एक व्हरायटी आहे, ती आहे. एक आफ्रिकन पिस्ता, आता याला पिस्ता म्हणता येणार नाही, पण आतल्या बियाला पिस्त्याची चव आहे. त्यानंतर एक रॅम्बुटान. आता रॅम्बुटानमध्ये जे आहे ही साधारण कोस्टल एरियामधलीच फळ आहे ती. तर याच्यामध्ये लाल आणि गुलाबी, आणि याच्यामध्ये रॅम्बुटानमध्ये नर आणि मादी आहे. त्यामुळे शक्यतो लागवड करायची असली तर ग्राफ्टेड व्हरायटीज घ्यायची आहे. रामफळ सगळ्यांना माहिती आहे. एक रास्पबेरी म्हणून, ब्लॅकबेरी तसं एक रास्पबेरी,
ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी. तर ब्लूबेरी माझ्याकडे उपलब्ध नाही आहे, पण रास्पबेरी, ब्लॅकबेरी, मलबेरी हे सगळं उपलब्ध आहेत. एक रोज ॲपल, गुलाबजाम, अर्थात हे ॲपल नाही आहे, हा जामचाच प्रकार आहे, म्हणजे वॉटरबेरीच आहे, पण त्याला साधारण एक गुलाबाचा वास येतो, म्हणून त्याला रोज ॲपल किंवा मग गुलाबजाम, हिंदीमध्ये त्याला गुलाबजाम म्हणून नाव दिलं गेलं आहे. तिसरं एक संतोलेक आहे. आता संत्र्यामध्ये काही प्रकार आहेत. एक आपलं कॉमन संत्र, आता थायलंडचं तिकडनं ज्या व्हरायटी आता बाहेरून येत आहेत ती एक व्हरायटी आहे. तिसरं एक मिनिएचर संत्र येतं, ज्याला कॉमकॉट म्हणूनही त्याचा उल्लेख केला जातो. संत्रा एवढं छोटंसं फळ येतं, थोडंसं बोरा एवढं, बोरापेक्षा थोडं मोठं येईल. कापलं तर ऑरेंज कलर, पण अतिशय आंबट, सरबताला अतिशय उत्तम. हे तो मिनी संत्रा, त्यातही व्हेरिगेटेड आहे. शेवगा सगळ्यांना माहिती आहे, सीताफळ सगळ्यांना माहिती आहे. सीताफळामध्ये एक बालानगर जी व्हरायटी आहे ती जुनी आहे, आता ही गोल्डन वगैरे आलेल्या आहेत, बऱ्याच आणखीन 2-1 व्हरायटी नवीन आलेल्या आहेत. पण बालानगर ही प्रजाती चांगली, थोडीशी स्टर्डी म्हणून धरली जाते. सोरसूप हा एक प्रकार आहे. एक स्टार ॲपल म्हणून एक आहे, त्याला म्हणजे हे झाड अतिशय सुंदर आहे, पान वरतून हिरवं आहे आणि खालून ते चॉकलेट येतं. याला मिल्क फ्रूट म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख झालेला आहे. हां, नंतर एक स्टार फ्रूट कमरक, करमळ म्हटलं जातं, कमरक म्हटलं जातं. ही इथं त्याची ही झाडं आहेत. याला वर्षातनं 2 वेळा फळं येतात, आंबट गोड. याला साधारण रॉक सॉल्ट लावून जर कधी खाल्लं तर अतिशय चांगलं आहे. कच्च्या फळांचं लोणचंही केलं जातं. कोकणामध्ये हे प्रचलित आहे आणि हे कोकणात सगळ्यांना माहिती आहे. त्यात एक थाई आलेलं आहे की जे कच्चं असताना सुद्धा आपल्याला गोड लागतं. ते स्वीट लेमन. आता ह्या लिंबातला एक प्रकार जो आहे, अर्थात ते त्याला मोसंबी म्हणता येणार नाही, कारण फळ छोटं आहे, लिंबा एवढंच आहे, पण आतून गोड लागतं. ते एक स्वीट लेमन आहे. तेंदू, बीडीपत्ता आहे. लोकांना फक्त बीडीपत्ता माहिती, पण त्याचं जे फळ आहे ते खाण्यात वापरलं जातं. त्या बियापासून तेलही काढलं जातं, त्याचे बरेच औषधी गुणधर्म आहे. तेंदूपत्ता जो आहे तोही एक आहे. त्याच्यानंतर एक तेंदूपत्ता म्हणून आहे, पण त्याचा तेंदूचा काही नाही, त्याची पानं बारीक आहेत, याचंही फळ खाण्यामध्ये वापरलं जातं. तोरण नावाची एक वनस्पती आहे, म्हणजे बोरासारखी, पण फळ पांढरं येतं, पांढरं बोर म्हणू शकतो आपण त्याला, तोरण आहे. आता वॉटरबेरीमध्ये ग्रीन आहे, रेड आहे, त्याच्यानंतर पांढरं आहे, असे एक 5-6 प्रकार वॉटरबेरीमध्ये आहेत. हे असे एवढे प्रकार आहेत. साधारण जवळपास 170 ते 180 प्रकारची फळझाडं आहेत. आता ही लागवड करताना त्यांनी ती क्लायमेट आणि आपल्याला उपयोगी हे ठरवून त्याची लागवड करायची. शक्यतो ज्यांनाही कुणाला लागवड करायची असेल त्यांनी पहिल्यांदा आपल्या वातावरणात ती येतात का याचा अभ्यास करावा आणि मग त्याची लागवड करावी. लागवड करताना साधारण ज्याला माहिती असेल याच्याकडनं त्याची माहिती करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला नंतर त्याचं म्हणजे लागवडी केल्याचं कुठेतरी समाधान मिळेल. तर हे असं हे झालेलं आहे. आपण मार्चमध्ये एक प्रदर्शन ठेवतोय आणि त्यानंतर आपण एक मीट ठेवणार आहोत. म्हणजे 1 आठवडा ज्यांना ज्या दिवशी वेळ असेल, साधारण दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल त्यांनी इथे येऊन चर्चा करायची. वेगवेगळे लोक येतील, वेगवेगळ्या जमिनी, वेगवेगळे प्रकार, कुणाच्या काय अपेक्षा आहेत, हे सगळं गेट टुगेदर सारखं होणार आहे. त्याचा आपण त्यावेळेस त्याच्यावर यूट्यूबलाही टाकणार आहोत, फेसबुकलाही टाकू, इन्स्टालाही टाकू. पण ते यूट्यूबमध्ये आपलं त्यावेळेस हे राहणार आहे. हे मीट केल्यानंतर ज्यांना कुणाला कमर्शियल लागवड करायची, ज्यांनी केलेली आहे, त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या दृष्टिकोनातनं ते जे काही त्यांचे जे ग्रुप्स आपण बनवणार आहोत ते त्यांनीच ही ग्रुप बनवायचे, त्यांनी आपसात भेटूनच ग्रुप बनवायचे आणि आपलं इन्फॉर्मेशन, आपला डाटा, आपल्याकडचं असलेलं नॉलेज किंवा आपल्याकडे असलेलं प्रॉडक्ट हे सगळं शेअर करायचं आहे, जेणेकरून हा आपल्याला एक थोडासा वेगळा आनंद किंवा एक वेगळा अनुभव मिळू शकतो. सध्या शेतीची जी परिस्थिती आहे
दुर्दैवाने आपण त्यावर बोलू इच्छित नाही, पण अतिशय वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे आपण हे वेगवेगळे पर्यायाने यासाठी ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्या आपण शोधायचा प्रयत्न करतोय. ज्या संधी मला दिसत आहेत त्या मी सांगतोय. कदाचित कुणी याच्यातून यापेक्षाही चांगल्या संधी त्यांच्याजवळ असू शकतात. आता ज्याला जी लागवड करायची, माझ्याकडचा डाटा कदाचित थोडा जुना असू शकतो, पण समजा तुम्ही जर कधी आता थोडक्यात चिंच लागवड करायची, तर मी तामिळनाडूतल्या 2 व्हरायटी सांगितल्यात की लागवड करायची आणि एक 5% झाडं जे गोड चिंच लावा वगैरे वगैरे मी सांगितलंय. पण कदाचित हे झाल्यानंतर पुढच्या वर्षी यापेक्षा एखादी चांगली प्रजाती उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे त्याचाही त्यांनी तो अभ्यास ठेवावा. हे आपण पुस्तकरूपी का घेत नाहीये, कारण नंतर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संशोधन होणार आहेत, वेगवेगळ्या प्रजाती येणार आहेत आणि त्या प्रजातीनुसार नंतर हे बदल होत राहणार आहे. त्यामुळे सगळी माहिती आपण ही यूट्यूबला देतोय. तर ही माहिती जी आहे, आज आपण घेतलेली फळझाडांविषयी जी माहिती घेतली, उद्या काही आपण औषधी वनस्पतीवर माहिती घेणार आहोत. त्यानंतर मग आपले मसाल्यांची एक आपण माहिती घेणार आहोत आणि एकदा सुगंधी वनस्पतीची माहिती घेणार आहोत. असे हे 4 व्हिडिओज होतील आणि त्याच्यानंतर वैयक्तिक काही व्हिडिओज जे आहेत ती म्हणजे कमर्शियल प्लांटेशनच्या दृष्टिकोनातून किंवा व्यावसायिक लागवड जी करायची आपल्याला, त्यापासून आपल्याला काय उत्पन्न मिळू शकतं, आपण त्यात काय प्रोसेस करू शकतो, त्या दृष्टिकोनातनंही काही आपण हे घेणार आहे. काही एक व्यावहारिक, काही आवड या दृष्टिकोनातनं आपण काही व्हिडिओज देणार आहोत. ही सगळी माहिती जी आहे आज माझ्याजवळ आहे, ही पुढच्या पिढीसाठी म्हणून माझं जे काही अल्पज्ञान आहे किंवा माझ्याजवळ जी थोडीशी माहिती आहे ही मी सगळ्यांना शेअर करतोय, जेणेकरून पुढच्या पिढीला याचा काही उपयोग झाला तर तो व्हावा, या दृष्टिकोनातनं हे चॅनल सुरू केलेलं आहे. माहिती योग्य वाटली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फेसबुकला फॉलो करा आणि ही जी आवड असणारी जी मंडळी यांचा एक ग्रुप बनवा. यांना ही सगळी माहिती जी आहे ही त्यांना शेअर करा. त्यांच्याकडची माहिती काही असली ती एकमेकाला शेअर करा आणि आनंदात जगा. धन्यवाद.